नमस्कार अमरावती। अमरावती शहरातील नागपुरी गेट परिसरातून एक धक्कादायक आणि धडपडजनक घटना समोर आली आहे। अनेक दिवसांपासून बंद असलेल्या रुग्णालयातील पाण्याच्या टाकीत एका ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। ही घटना नागपुरी गेट पोलीस ठाण्यासमोर असलेल्या डॉक्टर वजीर पटेल यांच्या बंद अवस्थेत असलेल्या रुग्णालयात उघडकीस आली आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयातून तीव्र दुर्गंधी येत असल्याने परिसरातील काही नागरिकांनी आज जाऊन पाहणी केली। यावेळी रुग्णालयातील पाण्याच्या टाकीत एका ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह आढळून आला आणि एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच नागपुरी गेट पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला। मात्र मृत व्यक्तीची ओळख अद्यापही पटलेली नाही। हा मृतदेह नेमका कुणाचा, तो पाण्याच्या टाकीत कसा पोहोचला आणि किती दिवसांपासून मृतदेह टाकीत होता, या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांसमोर उभं ठाकलंय। घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनुमंत उर्ला गोंडावार, पोलीस उपनिरीक्षक जनार्दन भारगत, पोलीस शिपाई आकाश कांबळे आणि नागपुरी गेट पोलिसांचे संपूर्ण पथक दाखल झालेत। यावेळी प्रभाग 15च्या नगरसेविका आसिया अंजुम वहीद खान, नगरसेवक राशिद अली आणि बाबा ताज रुग्णसेवा संस्थेचे अध्यक्ष मोहम्मद जाकीर हे देखील उपस्थित होते। या संपूर्ण घटनेमुळे नागपुरी गेट परिसरात एकच खळबळ उडाली असून पुढील तपास नागपुरी गेट पोलीस आता करते आहे। अमरावतीतील या क्रूर मृत्यूमुळे शहरात अनेक चर्चांना उधाण आलंय। ताले वगैरह भाई तोड़ने लगा था वो। अच्छा, एम्बुलेंस बुलाया। लॉक थे क्या पूरे? करवाया भाई। अभी नहीं तोड़ रहे बस। साल से बंद है। आज खुद आधे घंटे से खड़े। बहुत देर से खड़े हैं। तोड़ो बोला था। ये 1000 लीटर का है ना? नहीं 1500 की था। कौन सी टाकी में तो होता वो नहीं। गाड़ी में उसको ये कड़ी हुई टाकी है ना? अभी काटा है उसको हमने, ऑलरेडी फटी थी। अच्छा।